रूपश्री किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी आज आपल्याला थंडगार काकडीचे मसाला सरबत दाखवणार आहे. मिक्सर जारमध्ये मी अर्धा कप ओल्या नारळाचा खव घेतला आहे. 1 हिरवी मिरची घेतली आहे. 1 लसूण पाकळी घेतली आहे. 1 टीस्पून जिरे. पाणी घालून नारळाच्या खवाचे बारीक वाटण करून घ्यायचे आहे. नारळाच्या खवाचे वाटण गाळून घ्यायचे आहे. नारळाचे दूध गाळून तयार झाले आहे. गाळून घेतलेल्या नारळाच्या दुधात चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि 1 टेबलस्पून साखर घालायची आहे. मिक्स करायचे आहे. 2 मोठ्या काकड्या घेतल्या आहेत. दोन्ही काकड्यांचे साल काढून दोन्ही काकड्या सोलून घ्यायच्या आहेत. किसलेल्या काकडीचा रस गाळून घ्यायचा आहे. काकडीचा रस काढून झाला आहे. पिळून झाल्यावर काकडीचा जो किस उरलाय तो मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घेणार आहे. वाटून घेतलेला काकडीचा किस देखील गाळून घ्यायचा आहे. काकडीचा वाटलेला रस नारळाच्या दुधात घालायचा आहे. चमच्याने ढवळून घ्यायचे आहे. थंडगार काकडीचे मसाला सरबत तयार झाले आहे. वरून चिरलेला पुदिना घालायचा आहे.